चला दोन्ही संघ लास्ट तुमचा 12वा नाही तर 13वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिल्या षटकापर्यंत जर तो नाही आला तर सरळ पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. याची आपण नोंद घ्या. पहिली स्पर्धा आहे, पहिल्या स्पर्धा आपण पाहतोय महाकाली प्रीमियर लीग 2K25 पर्व पहिले. या पर्व पहिल्यामध्ये सर्व मायबाप क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. स्पर्धेमध्ये नियम असेल, धाबा कंपल्सरी चेस केल्या जातील याची नोंद घ्या. म्हणजे सामना जर टाय झाला त्याचं उत्तर असेल कंपल्सरी चेस. पंच एक मिनिट वेट. महाकाली प्रीमियर लीग पर्व पहिलं. पंच 1 मिनिट अजून थांबा. विनंती असेल सामना हा 5 षटकांचा असेल. 5 षटकांमागे जास्तीत जास्त दाबा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. पंच 5 मिनिटं. थोडासा टेक्निकल इश्यू आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्नित्यं कुर्णदेव सर्व कार्यसु सर्वदा करून या स्पर्धेला आरंभ केला जातोय. चला लेट्स प्ले. जाऊया सामन्याच्या दिशेने. आपण पाहतोय महाकाली प्रीमियर लीग पर्व पहिले आणि पर्व पहिल्या मधला पहिला चेंडू गोलंदाजी मार करून केदार. कुटुंबाचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळ आहे. लाजवाब फटका आहे. पहिली धाव सरस कंप्लीट केली जाणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण चेंडू या विचारला असेल. दणदणकर सीमा बरोबरांच्या बाहेर 4 धावांसाठी दीपेशच्या बॅट मधून निघालाय पहिला चौकार. डीजे पहिल्या चेंडूवर रडार मध्ये सापडला आणि त्या चेंडूवरती दाबांचा श्री गणेशा. पहिला चौकार या MPL मधला आपण पाहिला आणि MPL मधला चौकार खेचल्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स नक्कीच आसमानाच्या दिशेने गेली असेल. स्पर्धा बनवण्याचं कारण की घडूळ खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. ती संधी इथे मिळाली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर क्षेत्ररक्षक बदल केला जातोय कारण पहिलं षटक खूप महत्वाचं आहे. पॉवरप्लेचं षटक आहे. या पॉवरप्लेच्या षटकामागे जास्त दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल. नंतरचा फटका एक्स्ट्रा क्लास एक्स्ट्रा धमाका यावी जरूर आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू इथे फरार असेल. अजून एक येतोय दमदार शानदार MPLचा चौकार. डीजे क्षेत्ररक्षक कुठे लावायचा याच्यावरती विचार केला जातोय कारण पहिल्या 2 चेंडूवरती दीपेश इथे हवी ठरला असेल. कुटुंबाचा बॉल फुल केला जातोय. चेंडू गुल होतोय. आर्य पार सीमारेषा पार तडीपार चाललाय. पहिला येतोय MPLचा महागती षटकार. डीजे थोडंसं हवी ठरलं असेल. केदार कुठेतरी लाईन वरती विचार करावा लागेल कारण आयुष्यामध्ये 2 मिनिटं थांबलात तरी तुम्ही आयुष्य बदलू शकणार नाहीये. या सामन्याचं रिझल्ट तुम्हाला बदलणं गरजेचं असेल. वारंवार क्षेत्ररक्षक कुठे लावायचा यावरती विचार केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर यावे थोडासा बॉडी लाईन वरती होतं तर 38 सर्कलच्या आतमध्ये इथे घेतला जातोय. मागच्या 3 चेंडूवरती धावा तब्बल खर्च केल्या गेलेत. 14 धावा. केदार कुठेतरी थोडासा हवी ठरलं असेल. दीपेश ऑन फायर झालाय. दीपेशसाठी नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज झाला असेल. डान्सिंग द विकेट. परफेक्ट ब्लॉकलचं चेंडू ब्रह्मास इथे वापरलं गेलं होतं. ब्रह्मास वापरल्यानंतर यावेळी तिथे बॉम्बल बनलाय क्षेत्ररक्षक. एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धाबा इथे अर्जित केल्या जातात. नक्की थोडासा फ्लॉम्बल बनला तिथे 2 धाबा इथे खर्च केलेत. धावसंख्या टीमची टोटल 16.
पहिल्या षटक इथे मार्गस्थ आहे. पहिलं षटक म्हणजेच काय पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामागे जास्तीत जास्त दाबा बनवण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. आपण पाहतोय याची डोळा त्याची सोळा रंगला पहा क्रिकेटचा महासोळा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. रिव्हर्सिव्हचा खेळण्याचा प्रयत्न होता का कळत नाहीये. सरळ बॅटने रन चांगले येत होते. या बी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू आल्यानंतर गोलंदाज केदार याचा कॉन्फिडन्स थोडासा कुठेतरी वाढला असेल. टीमची टोटल धावसंख्या स्कोर वरती 16 वरती आहे. विजया करायच्या लागतील मोठ्या दाबा इथे गोळा. कारण टीमची टोटल 16 ही धावसंख्या आपण स्कोर वरती पाहतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन असेल आणि मिड विकेट हे टर्टिया सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक करतायत. त्यांना तारणारा चेंडू पुढे एकदा डान्सिंग द विकेटने खेळण्याचा प्रयत्न. अकुटप्प्याचा बॉल होता दुरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातोय. निर्णायक एक षटकाचा खेळ इथे समाप्त. टीमची टोटल धावसंख्या 16. देवभाऊ म्हणून ज्यांना ओळखलं जातात ते अतिथी देवभाऊ पाहतोय. आपल्या मुख्य व्यासपीठावरती महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. गोलंदाजीवरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक. सागरवरती इथे विश्वास दाखवला जातोय. सागर काय करणार. सागर पहिल्याच बॉल अगदी हलक्यात तरी खेळला केला जातोय. कारण क्रिकेटवरती चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा असेल नंतरच्या क्षेत्ररक्षक तिथे वारंवारता फ्लॉम्बल बनला जातोय. एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धाबा येतील अगदी सहजरित्या मिळतात. या 2-2 धाबा या 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 18 या धावसंख्येवरती दण पोहोचली असेल. आणि 18 धावसंख्येचा जर विचार करायला गेलात तर भारताकडून खेळणारा विराट कोहली याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. त्यानंतरच्या चेंडूवरती सन्मानपूर्वक कारण क्रिकेटवरती ओळखलं जातं चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूवरती प्रहार करायचे. पहिल्या षटकामध्ये थोडंसं गोलंदाज खर्चिक बनला होता. तब्बल त्यानं 16 धाबा खर्च केला. तिसरा गोलंदाज इथे वापरला जातोय. अकुटप्प्याचा बॉल एक्स्ट्रा क्लास हेवी आपण पाहिलंय. पॉइंट मध्ये मारलेला फटका लाजबाब होता. हलवून कार्पेटने खेळला फटका. 2 धाबा तर सहजरित्या इथे कंप्लीट केला जातात. तिसरा धाब्याचा प्रयत्न तो देखील सुरक्षितरित्या इथे पार केला जातोय. एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि दुसऱ्याला तिसऱ्यामध्ये इथे कन्वर्ट केलं गेलं. 3 धाबा इथे येत आहेत. 3 धाबा आल्यानंतर वारंवारता स्कोर कोट हळते खेळ इथे ठेवलं जाते. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 22 अंकांवरती दान पोहोचली असेल. अकुटप्प्याचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. बॅट आणि बॉल याच्यामध्ये अंतर खूप काही वाढलं जातं. कारण कुठेतरी म्हटलंय ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोघांना देखील खूप महत्त्वाचं. फुटवर्क थोडंसं इथे लेझी ठरलं त्यामुळे आलेला हा डॉट बॉल इथे पाहतोय. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स कुठेतरी वाढला असेल. कारण चांगला रस्त्याला स्पीड ब्रेकर आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमीच असं चर्चा करावी लागेल. येणारे चेंडू हलक्याने फिंगर रोल केली गेली होती. मॅजिक डिलिव्हरी ती होती. मॅजिक डिलिव्हरी संपन्न केली जाते. लाजबाब टप्पा इथे अटेंड केला जातोय. चेंडू असेल मोठा फटका रडार मध्ये सापडलेला चेंडू अगदी फेकून दिला जातोय. वावराच्या बाहेर आलाय षटकार. लाजबाब खेळला फटका प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर मिळालेली हवाई सफर 6 धाबांची.
थँक्यू डीजे. पंच लक्षात घ्या, या स्पर्धेमध्ये आपण LBW दिला जाणार आहे. म्हणजे LBW हा असणार आहे शंतनू सुपर किंग वर्सेस साकेत स्पोर्ट. यानंतर होणारा सामना, तर दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत अपडेट करा. दुर्गेश, पहिला चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल इथे दिला जातोय आणि सख्खे बंधुराज आता एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत आणि दोघंही आयकॉन आहेत. कोण ठरणार इथे वैरी पाहायचंय. सक्का भाऊ पक्का वैरी, कोण ठरणार, कोण दाखवणार कमी तिथे हमी. कारण एकमेकांची कमी आणि हमी दोघांना माहितीये. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता पण सुपला नाहीये, तर हा फटका चुकला म्हणावं लागेल. धावा मिळत नसतील, अशीच गोलंदाजी करावी लागेल. कारण पहिलं षटक थोडंसं महागडे ठरलं होतं, त्यात नंतर कमबॅक करणं गरजेचं असेल. टीमची टोटल धावसंख्या 29, 29 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुढे तर मीडियम पेसर कुटापाचा बॉल अगदी भिरकावून दिला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. वन बाउंड चेंडू खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी मारत चेंडू यावी गेलाय 4 धावांसाठी. आणि दीपेश चांगलाच क्रीडांगणावरती आता बरसत चाललं असेल. कारण त्याच्या बॅटमधून आपण 3 चौकारांची आतिषबाजी पाहिली आहे. दीपेश कुठेतरी थोडासा गेम ज्या प्रकारे स्टार्ट होतो त्या प्रकारे ऑन फायर होण्याची गरज इथे दाखवली जाते. आयुष्यात स्वतःला सिद्ध करा. तुमच्यावरती संशयाने बघणाऱ्या नजरा तुमच्यासाठी आदराने झुकत चालतील. तो आदर इथे दाखवायचा आहे. वारंवार त्या क्षेत्ररक्षक फेरबदल केला जातोय. कारण फलंदाज हवी इथे ठरत चाललाय. त्याला रोखण्याचा प्रयत्न, कहाणीमध्ये ट्विस्ट आणावं लागेल. चांगली पार्टनरशिप बनली आहे. कुटपाचा बॉल भिरकावून दिला जातोय. शॉट ऑफ द डे जरूर सजवला जातोय. चेंडू यावी पाठवला जातोय. MPLचा षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 39 धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत पोहोचली आहे. दीपेश ऑन फायर होत चाललाय. आयकॉन टू आयकॉन चाललेली हे रडात यावी खेळीला फटका. बॅट हातामध्ये थोडीशी फसली आहे. इथे केला जाणारा कम्प्लीट झेल यावी संपलाय. दीपेशच्या बारीचा खेळ. दीपेश बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का, पहिला हादरा. धावसंख्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती 39 वर. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. अमर जाधव नेक्स्ट फलंदाजाचं. मागचा फलंदाज जर पाहिलं होतं तर 11 चेंडूवरती 29 धाब्यांची नाबाद अशी खेळी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फटका थोडासा फसला, त्यानंतर झेल इथे कंप्लीट केलाय. आलेला पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळीला फटका. क्षेत्ररक्षक तिथे असेल. एक धाव ते कंप्लीट असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग कॉम्बिनेशन इथे जुळलंय का? यस, इथे जुळलं जाते. 2 धाबे वसूल केल्या जात आहेत. धावफलक कोर्स कार्डवरती पोहोचला असेल तब्बल 41 41 धावसंख्येवरती. आपण पाहतोय महाकाई प्रीमियर लीग पर्व पहिले आणि पहिल्यातील पहिलेच सामना आपण पाहतोय. अकुटप्पाचा बॉल मिरकावून नेण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. प्रॉफिटच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. आदरणीय पंच पॅनल यांचा इशारा इथे दिला जातोय. व्हाईट बॉल म्हणजेच काय अतिरिक्त धाव. क्रिकेट पटलावरील नियम क्रमांक टोटल इथे मोडला गेला 22वा. आणि 22वा नियम काय सांगून जातो की क्रिकेटवरती हा बॉल इथे व्हाईट बॉल ग्राह्य धरला जातोय. पुढे त्या मीडियम पेसर पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. मोठा पटका खेळायचा होता. बॅट हातामध्ये थोडीशी फिरली आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. 3 क्षेत्ररक्षकच्या अगदी मधोमध पडलेला चेंडू. 2 धाबा इथे वसूल केले जात आहेत. थेंबे थेंबे तळ साच असं म्हटलं जातं. आता ते तळ साचच चाललं असेल. निर्णायक 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकांमागे धाबा तब्बल बनवल्या गेलेत 44. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 44.
धन्यवाद डीचे. निर्णायक 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमागे धावा बनवल्या गेल्यात 44. एक गडी तिथे गारद झाला असेल. सागर येतोय वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाकडून 4थे षटक. कोणी पहिला चेंडू डॉट बॉल इथे सफलपूर्वक हाताळला जातोय. नंतरच्या चेंडू भारतीय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्कोर लेग पंचांच्या दिशेने तारलाय चेंडू. पहिली धाव तेच सरळ आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अति सुरक्षित इथे पार केली जाणार आहे. 2-2 धावा वसूल केल्या जात आहेत. या 2-2 धाव्यांना देखील खूप क्रिकेटवरती महत्व असतं, कारण क्रिकेट हा खेळत असा विचित्र आहे. कारण एका धावेने कोणता संघ विजय होऊ शकतो तर एका धावेने संघ पराजित होऊ शकतो. म्हणजे क्रिकेटवरती प्रत्येक धाव तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल. एक एक धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. महाकाई प्रीमियर लीग पर्व पहिले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा लेझी इथे पाहायला भेटलाय. नंतर चेंडूवरची लवकर हटवली. चेंडू उशिराने गेला, कारण चेंज ऑफ पेस आहे. क्रिकेटवरती तुम्हाला जर आणि तरला महत्व न दिला जाणारा खेळ म्हणजे काय, हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू बनबाऊसेला चुकवत हसवत फसवत चालला असेल. सीमारेषा बॉर्डरलाईनच्या बाहेर. अजून एक आलाय दमदार शानदार एमपीएलचा चौकार. तर धन्यवाद डीजे. अर्धशतक म्हणजेच काय 50 धावा यावेळी उभारल्या गेल्या संपूर्ण संघाच्या. लाजवाब खेळ इथे पाहिजे. नंतरचा चेंडू पुढे एकदा रडारमध्ये सापडलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. वनबाउंड साडवण्याचा प्रयत्न. यावेळी चूक आणि चुकीचं प्रायचित्त इथे भोगावं लागणार आहे. चेंडू पुढे एकदा चालला असेल. वनबाउंस दर्जेदार A1 देवन चौकार. थँक्यू डीजे. झेल घेण्याचा जर प्रयत्न नक्कीच जर केला असता तर कुठेतरी 4 धावा वाचल्या गेले असता, पण वाचू शकत नाहीये. धावसंख्या 54. नंतर रडारमध्ये सापडलेला चेंडू. बल्लेची राजन अगदी चेंडू पाठवला जातोय स्कोर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. नंतर 4 षटकांचा केस समाप्त. 1 गडी बाद. चिमटी टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 60. अमर गोलंदाजीवरती दाखवून दिले जाते त्याच्यावरती विश्वास, कारण तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ ही कधी तुमच्यासाठी परत येत नसते. अमर शेवटचं शतक पहिल्या इनिंग मधलं, म्हणजेच काय हाणामारीचं शतक घेऊन यावी दाखल झालं असेल. शंतुरी सुपर किंग्स वर्सेस साकेत स्पोर्ट दोन्ही संघांना सेकंड पुकार असेल. आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्या टेक्निकल टीम पर्यंत अपडेट करायची असेल. त्यानंतर पायाचा फटका, ब्लॉकरचा चेंडू खोदून काढला जातोय. क्षेत्ररक्षकाची कल्ली नाही कमाल. खेळले चेंडूने त्याच्या विरोधात ही ते धमाल. चेंडू यावी चालला असेल सीमारेषा पार. आकाश जाधव यांच्याकडून सूरज जाधवसाठी रोख रक्कम या षटकारासाठी 500 रुपयाची धनराशी आमच्या टेक्निकल टीम पर्यंत जमा केली आहे. ही इनिंग संपल्यानंतर शंतनू सुपर किंग्स वर्सेस साकेत स्पोर्ट दोन्ही संघांसाठी विनंती असेल आपल्या नाणेफेक घेण्यासाठी. आपले संघमालक आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन आमच्या टेक्निकल टीम आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण जोडले जाणार आहेत.
शंतनू सुपर किंग वर्सेस साकेत स्पोर्ट दोन्ही संघांना लास्ट आणि बेस्ट पुकार असेल. आपण जर पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि आला नाहीत तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्या. नंतर त्या चेंडूवरती काय फटका आहे, काय तो टायमिंग, सर्व काहीच ओके मध्ये. काय तो फटका, काय त्या साधाबा, सर्व काही ओके करून देणार होत्या. लाजवाब फटका, सुरेख खेळीला फटका, लाजवाब खेळी इथे प्रदर्शन आहे. थँक्यू डीजे. राजूजी जाधव सर यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाची धनराशी आली आहे. यातनं खेळीला फटका, यावेळी गोलंदाज कमबॅक करतोय. तू शेर आहेस तर मी 1.25 ठरणार, इथे दाखवून दिला जातोय. तुम्हाला 2 चेंडूवरती षटकार मारू शकतोस, मी तिसऱ्या चेंडूवरती तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो, इथे दाखवून दिलं जाते. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत तब्बल पोहोचली आहे 71. 71 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्यात. त्यामध्ये दमदार आणि शानदार खेळी राहिली असेल सूरज जाधवची, त्याने आतापर्यंत 1000 रुपयाची धनराशी जिंकली असेल. नंतरचा व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय पंचांकडून. अतिरिक्त धावा इथे दिल्या जात आहेत. अतिरिक्त धावा म्हणजेच काय, डोकेडोकी ठरते आहे आणि डोकेडोकी ठरत असताना कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं असेल. केलेला चेंडू परत ब्रह्मास्त्र इथे वापरलं जात आहे. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू आहे, ब्रह्मास्त्रावरती उत्तर दिलं जात नाहीये. निर्धाव चेंडू येईल. लाजबाब गोलंदाजी केली जाते. धावा अडून राहिली असतील 72 या धावसंख्येवरती. ब्रह्मास्त्र क्रिकेटवरील वापरलं जातं. परफेक्ट टू टार्गेट. बॅट आणि पायांमध्ये जे काही अंतर असतं तर चेंडूने घेतलंय. स्लोवर पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने फुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे दाखल आहे. कोणत्या प्रकारची तो यावेळी करत नाहीये चूक. कंप्लीट केला जाणारा झेल. इथे संपलाय खेळ. दुसऱ्या विकेटचं पतन होतोय. जोडले जाऊया सुमधुर संगीत डीजेच्या दुनियेत. थँक्यू डीजे. शुभेश जाधव 2 बॅटर खेळाकडची दिशेने यावी दाखल झालाय. फुलडाऊन मध्ये मिळालेली संधी आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रयत्न केला गेला होता. नॉट केला असेल संधी. रनआउटची अजून काही घडलंय, काही बिघडलंय. यावेळी रनआउट दिला जाणार आहे. निर्णायक 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 5 षटकामागे तब्बल धावा बनवल्या गेल्या 72 आणि 73 धावांचं लक्ष विजयासाठी इथे ठेवलं जाते. 72 धावा बनवल्यात, 73 धावांचं लक्ष असेल. जाऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीत डीजेच्या दुनियेत. चला थँक्यू डीजे. लास्ट अँड बेस्ट पुकार शंतनू सुपर किंग्स वर्सेस साकेत स्पोर्ट दोन्ही संघांसाठी हा लास्ट पुकार असेल. शेवटचा 2 मिनिटांचा कालावधी. आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आणि कर्णधार आणि संघ मालक आमच्या टेक्निकल टीम पर्यंत जर पोहोचले नाहीये तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्या. अनेक वेळा पुकार दिले गेलेत. शेवटचा 2 मिनिटांचा कालावधी आहे. त्या संघाचा कर्णधार आणि प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत जर पोहोचली नाहीये तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्या. शेवटची 2 मिनिटं दोन्ही संघांसाठी. टाइम ऑन. मॅच समोरचा जर विचार करायला गेला तर दीपेश 29 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. त्यानंतर सूरज जाधव तो देखील 25 धाव्यांवरती लाजवाब खेळी त्याच्या मधून
अमर जाधव देखील चांगल्या प्रकारची खेळी, त्याने वैयक्तिक 15 धावा केले असतील. गोलंदाजीवरती केदार थोडासा महागडा ठरला, त्याच्या पारड्यामध्ये कोणत्याही प्रकारची विकेट आपण पाहिली नाहीये. त्यानं एक गोलंदाजी केली, 16 धावा त्याने खर्च केले असतील. त्यानंतर सागर गोलंदाजीवरती आला. सागर ते 2 षटकं हाताळलीत आणि 2 षटकं हाताळत असताना थोडासा पहिल्या षटकामागे कमी धाबा होत्या, दुसऱ्या षटकामागे जास्त धाबा खर्च केला. त्याच्या पारड्यामध्ये आपण एक मौल्यवान विकेट आपण पाहिली होती. त्यानंतर गोलंदाजीवरती अमर चांगली गोलंदाजी केली असेल शेवटच्या षटकामागे. अशा तब्बल या गोलंदाजाने धाबा इथे तब्बल 72 धाबा खर्च केल्या गेल्या आणि 73 धाबांचं भलं टार्गेट इथे ठेवलं जाते. 30 चेंडू आणि 73 धाबा बनवल्या जाणार आहेत का, या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला धाबा कंपल्सरी चेस कराव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा विनंती करतो, शेवटचा 1 मिनिटांचा कालावधी. चंतुनी सुपर किंग्स वर्सेस साकेत फूट. पहिला चेंडू झिरण्याचा प्रयत्न, गोल्डन डक आणि गोल्डन डकचा शिकार. अगदी मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला जाते. गोल्डन डकचा शिकार इथे बनला जातोय. कॉटन बॉलची संधी आणि कॉटन बॉलच्या संधीमध्ये गोल्डन डक. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. त्यानंतर लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. आता क्रीडांगणामध्ये आपण नेक्स्ट बॅटर वनडाऊनच्या स्वरूपामध्ये अमर दाखल केला जातोय. अमरकडे ते विश्वास दाखवला जातोय, ताकदवान. मोठा फटका, रडारमध्ये सापडलेला चेंडू, सरळ खेळलाय, ऑन द राईस स्पीक केलाय, चेंडू बुक केलाय सरळ 6 धाब्यासाठी. अमरच्या बॅटमधून निघालाय दुसऱ्या इनिंग मधला पहिला षटकार.
थँक्यू डीजे. 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागले असतील. पुढे ती मीडियम पेसर अकुटाप्याचा बॉल फिंगर रोल केली गेली होती. आताची जादू आता दाखवायची आणि ती जादू इथे दाखवली जाते. सरळ ठरलेला चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. कोणत्या प्रकारची दाब येत नाहीये. अपेक्षित उंचीप्रमाणे चेंडू थोडंसं इथे लो राहिला असेल. कोणत्या प्रकारची दाब इथे दिली जात नाही. आतापर्यंत 3 चेंडू इथे हाताळले जातात. 3 चेंडूमध्ये 6 धाबा इथे खर्च केलेत. त्यामध्ये एक मौल्यवान विकेट जो सलभेसाठी आलेला बॅटर त्याला अगदी तंबूच्या सरळ पाठवून दिलं जाते. स्लोबर डिलिव्हरी, गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. पंचाचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. पंचांचे 2 हात अगदी खांद्याच्या दिशेने सरळ, म्हणजेच काय व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त दाबा इथे दिला जात आहेत. तर अतिरिक्त दाबा आता दिल्यानंतर स्कोर कार्डवरती दाबा मोजला जात आहे. टीमच्या टोटल धावसंख्या 7 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. वजाबाकीच्या खेळाला आता इथे सुरुवात केली जाणार आहे. अकुटप्प्याचा बॉल पूल केला जातोय. क्षेत्ररक्षक असेल 38 सर्कलच्या आतमध्ये डीप मधून धावतोय. एकदम इथे कंप्लीट असेल. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि त्यातून तिसऱ्या दाब्याचा प्रयत्न आहे. 3 बिघाडा काम बिघाडा जरूर केलं जाणार आहे. एका दाब्याला दुसऱ्या दाब्यामध्ये, दुसऱ्याला तिसऱ्यामध्ये इथे कब्दिली केलं गेलं. 3 दाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 3च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल पोहोचली आहे 10 दुहेरी अंकांमधला प्रवेश. स्कोर कार्डवरती तब्बल आपण पाहतोय टीमची टोटल धावसंख्या 10 दुहेरी अंकांमधला प्रवेश आहे स्कोर कार्डवरती. आणि अतिथी मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याबरोबर जोडले जात आहेत. त्या मायबाप क्रीडा रसिकांचं देखील जे आमच्यापर्यंत युट्यूबवर टेलिकास्ट करतायत त्या मायबाप क्रीडा रसिकांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. पुढे त्यावर मीडियम पेसर कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिलं शतक हे पॉवर प्लेचं आहे. या पॉवर प्लेच्या शतकामागे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरती चेंडू थोडासा उशिराने आला आणि त्यानंतर झेल 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 सोडलाय. चूक इथे ठरदार गंभीर चूक, कारण कॅच इज विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच जिंका मॅच जिंका. सोडला जातोय झेल आणि झेल सोडल्यानंतर कुठेतरी निराशा चेहऱ्यावरती असेल. निराशा व्यक्त करावी लागेल. टीमची टोटल धावसंख्या 12 वरती आणि 12 धावसंख्येचा विचार करायला गेला तर ज्याने इंग्लंडच्या विरुद्ध 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकून कारनामा केला गेला होता तो युवराज सिंग याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागला गेला. एक जीवदानाने आता खेळत असेल आणि जीवदान म्हणजेच काय, मिळालेली संधी जखमेवरती जसं मीठ चोळावं. अकुटप्प्याचा बॉल अगदी सरळ बॅटने खेळला फटका. क्षेत्ररक्षक तिथे असेल, थोडासा फ्लॉम्बल बनतोय. एकच धाव तिथे कंप्लीट केली जाते. थँक्यू डीजे. येस, अनेक बक्षिसांची लई लूट होणार. हा चेंडूवरती लूट करणारा चेंडू होता. चेंडू चालला असेल अलाउंड कार्पेटने दन 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 कर सीमा रेषा बाहेर येतोय चौकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती हा लगावलेला चौकार. दुर्गेश कुठेतरी ऑन फायर होणार आहे. फायर ब्रिगेड सारखी फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा दुर्गेश आहे. नावातच खूप काही आहे. जिथे दाहीन तिथे दहशत निर्माण करणारा हा दुर्गेश आपण प्रॉपिंग क्रीज वरून पाहतोय. सर्वात वारंवार चर्चा केली जाते. चर्चेला देखील महत्व दिलं जातं. प्रत्येक मीडियम पेसर गोलंदाजी मार खुणी या पण पाहतोय पंचांच्या उजव्या हाताकडून, म्हणजेच काय अरंड विकेट. नेक्स्ट बॉल एवढे केलेला फटका. यक्षरक्षक यावेळी चुकला असेल. यक्षरक्षक बनलाय. यावेळी केली होती चूक. एकदम कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ती सफलपूर्वक कंप्लीट केली जाणार आहे.
2 धाबा इथे मिळतील. दोनच्या मध्ये तरी टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवरती 19 धाबा आतापर्यंत आपण स्कोर करवरती पाहतोय. पुन्हा ती मीडियम पेसर कशा प्रकारची गोलंदाजी करेल. बॅटवरती चेंडू येत नाहीये, मिडल होत नाहीये. अलाउंड कार्पेट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक लाजवाब ठरलं. फेकी लाजवाब आहे. चुकीच्या एंडच्या दिशेने झालेली फेकी. तिथे 2 धाबा जरूर मिळणार आहेत. 2-2 धाब्याने खेळायचे, कारण पहिली रणनीती असेल की क्षेत्ररक्षकांना दमवायचं आणि त्यानंतर मोठे आघात करायचे की काय. ही स्ट्रॅटर्जी, ही रणनीती आखली जाते. आयुष्यात सर्व काही हरलं तरी चालेल, तुम्हाला हिंमत हरवून चालणार नाहीये. कारण जी हिंमत आहे ती शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला भाग पडते. आणि कोण आता हिंमत आणि दाखवणार किंमत येणाऱ्या चेंडूवरती इथे सांगून जाणार असेल. कारण टीमची टोटल धावसंख्या स्कोर करबेटी 21 21 धावफलकावरती दन पोहोचले. हे गडी बाद झालाय. या बडाकलेला चेंडू एक्झिबिशन बनत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. लाजवाब गोलंदाजी, आम्ही फलंदाजी देखील त्या ताकदीची करू शकतो. तुमच्याकडे गोलंदाजी देखील त्या ताकदीची आहे, त्याचप्रमाणे ते केली जाते. नक्कत बडा ना कद बडा, मुसीबत में जो खडा सबसे बडा. म्हणजेच काही इथे तुम्हाला दाखवावं लागेल. संकट आलंय, संकटावरती आता मात करणं गरजेचं असेल. संकट मोचनकारी आता कोण बनणार असेल. येणाऱ्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक पाहतो 61च्या दिशेने घेतले गेले. त्यांना तारून जाणारा चेंडू होता. अगदी हवाई सुंदर करत क्षेत्ररक्षकाला बाय बाय करत. नो चान्स इन प्लेयर, बॉल फॉर द बिग हिट 6. थँक्यू, धन्यवाद डीजे. या स्पर्धेमध्ये आपण आता पाहतोय धावसंख्या झालेली आहे 27. या स्पर्धेसाठी आपल्याला संघमालक म्हणून लाभलेले आहेत प्रसाददादा शेट्टे. मी निलेशदादा यांना विनंती करतो की त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचंय. भैया यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्याचबरोबर अर्थसहाय्य सुद्धा लाभलेलं आहे. त्यासोबत तुषार 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 मी ऋषीदादा यांना विनंती करतो की आमचे संघमालक आहेत ते निलेशदादा गोलतकर यांचं स्वागत करायचंय. तुषार दीपेश हेवी दाखल झाले. गोलंदाजी मार करून महत्वाचं षटक, महत्वाचा तारा. एक धाव अर्जित केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावफलक 28. 28 धावसंख्येवरती उलट्या गणिताच्या खेळाला आता सुरुवात झाली आहे. आता येणार आहे कहाणीमध्ये ट्विस्ट. सामना अजूनही संपला नाहीये. ये तो टेलरता पिक्चर अभी मेरे बाकी हे दोस्त हा दाखवून देणारे सामना असेल. कारण दीपेश गोलंदाजीवरती दाखल झालाय. अजूनही निर्णायक काही षटकांचा खेळ ते शिल्लक राहिला असेल. या षटकामागे धाबा येणं गरजेचं असेल. 28 धाबांपर्यंत आपण मजल मारली गेली आहे. विजय थोडंसं लांब आहे म्हणून प्रयत्न सोडून तुम्हाला चालणार नाहीयेत. नंतरचा चेंडू अगदी रडारमध्ये सापडलेला चेंडू फेकून दिला जातोय. वाकडे तिकडे बारवीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा भाई झुकेगा नाही साला. अजून सामना संपला नाहीये. दाखवून देणारा षटकार इथे होता आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 34. धन्यवाद ओमकार. अतिशय सुरेख समालोचन आपल्याला इथे पाहायला मिळते. ओमकारांच्या स्वरूपात आपण जो आवाज ऐकताय तो रत्नागिरी जिल्ह्यातील एक नावाजलेला आवाज ओमकार शेलार आपल्या या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून लाभले आहेत. मंडळाच्या वतीने मी त्यांचंही स्वागत करतो. मी आकाश जाधव यांना विनंती करतो की त्यांनी
ओमकार यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. ओमकार यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा ते स्वीकारायचं आहे. त्याचबरोबर आपण मॅचमध्ये पुन्हा येऊया. चेंडू टाकलेला आहे आणि चेंडू पुन्हा एकदा जातो सीमा रेषे पार 4 धावांसाठी. त्याचबरोबर आपण हे सामने जे पाहतोय ट्रॉफीच्या मागे आहे. सौरभदादा मयेकर ज्यांच्या माध्यमातून रत्नागिरी लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण ह्या स्पर्धा यूट्यूब लाईव्ह बघतोय. मी त्यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत करतोय. मी आकाश जाधव यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय बॅटबॉलची शर्यती दिला जातोय. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या मदतीने युट्यूबवर टेलिकास्ट केली जाते. म्हणजेच की आपण घर बसल्या देखील ही स्पर्धा पाहू शकतोय. आणि जे जे पाहत आहेत त्या सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा शेअरचे स्वागत असेल. यावी काय फटका आहे, लाजवाब, अतिशय सुंदर, डोळ्यांची पारणं फेडणारा फटका होता. चेंडूला फेकून दिला जातोय. अगदी हवाई सफर करत चेंडू चाललाय. 6 डब्यांची छोटा पॅकेट बडा धमाका ही राहिलेली आता ओळख दाखवून दिली जाते. काय फटका आहे, अतिशय सुंदर. थँक्यू डीचे. सक्का भाऊ पक्का बहिरी ते ठरत चालला असेल. कोण ठरला ही ते हवी दाखवून दिली जाते एकमेकांची कमी. यावी रडारमध्ये सापडलेला चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न यावी चुकला असेल. चेंडू यावी चालला असेल. खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी मारत 1 बाउन्स येतोय. चौकार, MPL चा चौकार. मी श्री मनोहर दादा जाधव यांना विनंती करतो की रुची दादा 49 सत्कार करायचा आहे गुलाब पुष्प देऊन. 13 चेंडू आणि 24 धाब्यांची अपेक्षित असेल. येणारे 13 चेंडू आणि 24 धाबा सांगून जाणार आहे. या स्पर्धेमधला पहिला विजेता संघ मानकरी कोण ठरणार याच्यासाठी केला होता टहास, जेणेकरून आपला शेबट गोड केला जावा. पहिल्या 2 षटकामागे कमी दाबा खर्च केल्या गेल्या आणि येणाऱ्या षटकांमागे जास्त दाबा घेण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळलेला प्रयत्न अलाउंड कार्पेटने 30 सेकंडच्या बाहेर मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. एका धावेवरती विश्वास इथे दाखवला जातोय. समीकरण यावेळी टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवरती 50 या धावसंख्येवरती उभारली जाते. आता 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 रनची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 रनची आवश्यकता. आणि ह्याला ओंकार नाही देऊन जाऊन नाही पटकन धावत नाही. मागे ओव्हर झाली आहे. त्यांना असंच पाणी दिलंय असं. तू बॉटल नेऊन दे. बॉटल दादा पटकन जा सागर. त्याचबरोबर संजयजी मोडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी सुमित दादा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. संजय दादा मोडे. संतोष हळदणकर या स्पर्धेतील सर्वात वरिष्ठ खेळाडू, 49 वर्ष असणारा खेळाडू, बऱ्याच वर्षानंतर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. त्याचबरोबर तुषार, मुंबई पोलीसमध्ये नुकतीच त्यांची निवड झालेली आहे. असे खेळाडू सुद्धा आपल्या इथे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेले आहेत. मी सुमित दादाला पुन्हा विनंती करतो की त्यांनी तुषार यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आणि गोलंदाजी मार करून इथे दाखल केला जातोय. संतोष हळदणकर वयाच्या 51व्या वर्षी क्रिकेट ज्यांच्या हातून इथे खेळण्याचा प्रयत्न आहे. म्हटलंय ना, वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाहीये. तो पुन्हा उठणार, पुन्हा लढायला सुरुवात करणार. तीच चमक दाखवायची असेल. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय अगदी लहानांपासून मोठे स्पर्धक या स्पर्धेमध्ये खेळताना आहेत. पहिला चेंडू रडार मध्ये सापडलाय. चेंडू पाठव दिला जातोय. स्करलक बॉलला बाहेर 6 धाब्यांसाठी. हीच राहिलेली माझी ओळख. चेंडू पाठवून दिला जातोय 6 धाब्यांसाठी. 6च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवरती अब तक 56 धाबा इथे उभारल्या गेल्या आहेत. पहिल्या 2 षटकामागे थोडंसं शांत गतीने खेळला गेला आणि त्यानंतर येणाऱ्या षटकामागे हाणामारीची फलंदाजी करायची आहे. ही राहिलेली स्ट्रॅटर्जी. म्हणजेच काय, समोरच्या संघाला दाखवून द्यायचं की लक्ष थोडंसं दूर आहे म्हणून आम्ही खेळ संपवला. पण खेळ संपवला नाहीये. खेळाला इथून सुरुवात केली जाते. आजचं खेळाची ओळख राहिली असेल. लाजब खेळीला फटका. सुंदर एक्झिबिशन जमलं चेंडू पर्यंत.
पुढे एकदा रेडर मध्ये सापडलेला चेंडू बीड विकेटला तारला जातोय. चेंडू चालला असेल, अजून एक येतोय दर्जेदार हे बंद देबंड करणारे 4 धावा येत आहेत. 4 धावा वसूल देखील केल्या जात आहेत. या 4च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 60. इथे सुनील गणपत जाधव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी मनोहर जाधव यांना विनंती करतो त्यांना सुद्धा गुलाब पुष्प द्यायचं आहे. यावी चांगला झेल स्वतःचं आयुष्य दुसऱ्यामध्ये हातामध्ये द्यावं तसा हा झेल इथे दिला जातोय. 60 या धावसंख्येवरती लागलेला दुसरा धक्का अप्रतिम झेल इथे पकडला गेला. एक्स्ट्रा कबर रिजन मध्ये सुरेख झेल यशच्या माध्यमातून यशने यशाची शिखरं गाठणारा झेल इथे पकडलाय का? क्रिकेट हा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे. तसेच आपल्या या स्पर्धेसाठी नारायणदादा लोटलेकर हे सुद्धा इथे वेळात वेळ काढून आलेला आहे. मी पुन्हा एकदा मनोहर जाधव यांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर राजूदादा जाधव यांचं सुद्धा स्वागत सुमित मेस्त्री दादा हे करतील. या स्पर्धेसाठी आम्हाला त्यांचं खूप मार्गदर्शन त्याचबरोबर सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर सुमित दादाचं सुद्धा स्वागत इथे होतंय. जाधव त्यांना हे करतायत. यावी पहिलाच फटका. काय फटका आहे. एक्झिबिशन उंची तर घेतली आहे पण लांबी. यावी बॅकअप खूप महत्वाचं ठरलं. बॅकअप नाही इथे झेल पकडलाय. सुरेख झेल इथे पकडला जातोय. कहाणीमध्ये ट्विस्ट. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. कहाणीमध्ये ट्विस्ट वॉट ट्विस्ट इथे दाखल झालाय. सुमेश जाधवच्या मदतीतून कंप्लीट केलेला झेल आपण पाहिलंय. अतिशय सुंदर होता. त्याचबरोबर हे आपल्याला मंडप पाहायला मिळतो तो जयेंद्र शेडेकर. या MPL स्पर्धेसाठी जे रंगतदारपणे दिसते तुम्हाला ही सीमारेषा जी पूर्ण दिसतंय ग्राउंडच्या बाहेर. त्याचबरोबर 2 डगआउट डीजेसाठी व्यवस्था एवढं सुंदर मंडप आणि त्यांनी तो यूट्यूबसाठी 2 मंडप अशा आम्हाला भरपूर सहकार्य केलं. मी जयेंद्रदादा शेडेकर यांना इथे आमचं गुलाब पुष्प स्वीकारायचं आहे. मी ऋषीदादा शेट्टी यांना विनंती करतो पुन्हा एकदा त्यांनी जयेंद्र शेडेकर याला हे गुलाब पुष्प द्यायचं आहे. त्याचबरोबर योगेश दादा सुद्धा इथे लाभलेले आहेत. मी संजय दादा मुळे यांना विनंती करतो की त्यांना सुद्धा गुलाब पुष्प द्यायचं आहे. हेडर चेंडू आहे. सुपर डुपर हिट. फ्री हिटचा चेंडू नसेल कारण ह्यावी असणार आहे. हॅट्रिक डिलिव्हरी ऑन आहे. हॅट्रिक डिलिव्हरी आहे. हॅट्रिक डिले या स्पर्धेमधली MPL मधली हॅट्रिकचा मान इथे मिळवला जाणार आहे का? यावेळी टाकलेला चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. ऑन हॅट्रिक चेंडू अजूनही इथे ऑन असणार आहे. संधी आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडूवरती तब्बल धावा आता विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत. ऋषीदादा शेट्टी यांच्याकडून जर या गोलंदाजाने जर हॅट्रिक केली तर रोख रक्कम क्रॅश होईल. 500 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी असेल. यावेळी टाकलेला चेंडू अकुटप्याचा इष्टक्षक चुकला मुकला. जरूर एका धावेसाठी मुकला असेल कारण एनवई झालेली ही चूक इथे ठरणार आहे गंभीर चूक. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आतापर्यंत विजयासाठी 11 रनची आवश्यकता असेल. कोण जिंकेल कोण हारेल 19-20 मधली लढत आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकणार नाहीये कोण जिंकणार कोण हरणार. लिपरेट कॉम्बिनेशन म्हणजेच काय होणारी खेळाडूंची दमछाक. खेळाडूंकडे प्रोटमनशिप आहे त्यामुळे थोडंसं दमछाक मध्ये पाहायला भेटणार आहेत. काय रणनीती असेल. येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय. पहिल्या 2 चेंडू मागे तब्बल 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. नंतरच्या 3 चेंडूवरती लाजबाब कमबॅक इथे केले जाते.
कमबॅक म्हणजेच काय, एखाद्या खेळाडूची ओळख राहिली असेल, ज्यानी याच्या खेळाला प्रश्न विचारलाय ना त्यांना अगदी सडेतोड उत्तर देणारा फलंदाज आपण प्रॉपिंग किसवरून पाहतोय. बरोबर तर चर्चा केली जाते, फिल्डिंग वरती लक्ष इथे टाकले जाते. आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. हे क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती असतील. बेस्ट जे 5 खेळाडू आहेत ते बाउंड्री लाईन वरती आहेत. यावेळी टाकलेला चेंडू, पंच बॅट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. निर्णायक चेंडू इथे हाताळला जातोय. बॅट बॉलचा इशारा, थोडीशी गंभीर चूक. याविरुद्ध दिशा भटकला तर करतोय की काय आपल्या संघाची दूरदर्शा, आणि दूरदर्शा आपण पाहतोय. अमर कशा प्रकारे फलंदाजी करेल, बंडॉन मध्ये दाखल झालेला अमर पुण्यात यार खेळण्यासाठी सज्ज, बॅट ठोकून आपण करतोय. डान्सिंग द विकेट, खेळत असलेला फटका स्कोरलेख पंचांच्या दिशेने तारला जातोय. पहिली धाव तेज चरार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे बनला फ्लॉम्बल. ही चूक करून आता चालणार नाहीये, कारण सामना अंतिम टप्प्यामध्ये आलाय. 2 धावा या चेंडूवरती वसूल केल्या जात आहेत आणि षटक संपल्याचा इशारा पंच पॅनल आमच्यापर्यंत करतायत. यस, आणि षटक संपते इथे. षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 65 वरती. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 8 रनची. 8 वरती मांडावी लागेल ताट, पण तिथपर्यंत आपण जोडलं जाऊया सुभद्र संगीच्या माध्यमातून डीजेच्या दुनियेत. श्री गौरीदादा नार्वेकर, गौरी शंकर नार्वेकर यांना विनंती आहे की त्यांनी प्रवीणशी यायचं आहे. नितेश मांजरेकर, आता आपला मॅच टाइम झालेला आहे, त्यामुळे कॉल, आपले महत्त्वपूर्ण कॉल बाजूला ठेवायचे आहेत. सहा चेंडू आणि 8 रनची आवश्यकता असेल. 8 वरती मांडावं लागेल विजयाचं ताट. 6 चेंडू 8 रनची आवश्यकता आहे. सामना कंपल्सरी चेस असेल, याची आपण 2 घ्या, कारण पहिल्यांदाच सांगितलं गेलंय सामना टाय झाला तर काय, याचं उत्तर आहे हा कंपल्सरी धाबा तुम्हाला चेस कराव्यात लागणार आहेत. बरोबर तर फिल्डिंग वरती नजर इथे टाकली जाते, कारण महत्वाचा सामना अंतिम टप्प्यामध्ये आलाय. हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करायची, आणि या वेळेमध्ये कोण सिद्ध करणार, आवाज घुमणार, मैदान पुन्हा एकदा फिरणार, तोच जल्लोष, तोच उत्साह घेऊन गोलंदाज दाखल झालाय. पहिला चेंडू पंचांचा विमर्यादी घोषित केला जातोय. नो बॉलचा इशारा आणि चेंडू बनबावून सीमारेषा बाहेर आलाय. चौकर विमर्यादी घोषित केला गेला होता आणि चेंडू तब्बल 5 धाब्यांसाठी इथे मोजलाय. थँक्यू डीजे. अजूनही 3 रनची आवश्यकता असेल आणि 3 धाबा बनवाव्यात लागतील. 3 वरती काय करणार आहे, अकुटप्याचा बॉल पुढे एकदा क्षेत्ररक्षक नव्हता त्या दिशेने तारलेला चेंडू. चेंडू यावी पाहायचं असेल, एकदम कंप्लीट केली आहे. चेंडू चालला असेल सीमा रेषा पार, आणि या स्पर्धेमधला पहिला दमखम दाखवणारा विजय आहे. दम आहे नावात म्हणून चर्चा केली आहे प्रत्येक गावागावात. असा पहिला दमखम दाखवणारा विजय इथे साजरा केला जातोय. शंतनू सुपर किंग विरुद्ध साकेत स्पोर्ट संकेत. शंतनू सुपर किंग या संघाने आपलं हो आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय तो दुर्गेश नांदगावकर. 16 बॉल 46 धावा केलेल्या आहेत काळ्या, आणि परत 1 विकेट असा अष्टपैलू खेळ केलेला आहे दुर्गेश. त्यांचे संघमालक निलेश गोलतकर दादा